नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र 22 आणि 23 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात आणखीन जोरदार पाऊस राहणार आहे. तरी आपण पाहू शकता शेतकरी मित्र 22 तारखेला 1च्या टायमाला कोल्हापूर, कणकवली, निपाणी तसेच राजपूर, रत्नागिरी तशी पाहिला असता पाटणा, चिपळूण, सातारा तसेच महाड, भोर या ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. हा 22 तारखेला 1च्या टायमाला पाऊस राहणार आहे. तसे शेतकरी मित्र परत 3च्या टायमाला देखील ह्याच भागात पाऊस राहणार आहे, चिपळूण या भागामध्येच. तसेच पाहिलं असता 3च्या टायमाला परत आणखीन काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस जत या ठिकाणी एक सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहू शकतो. जत, मिरज तसेच कुर्ली या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे 22 तारखेला 5च्या टायमाला. तसेच पंढरपूरच्या काही भागामध्ये सोलापूर, अक्कलकोट तसेच नळदुर्ग, धाराशिव, बार्शी तसेच लातूरच्या काही भागामध्ये उमरगा, निलंगा या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे 22 तारखेला 5च्या टायमाला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत राहणार आहे. 7 ते 8 वाजेपर्यंत हा पाऊस धाराशिव, नळदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट तसेच इकडे पाहिला असता करमाळा, बार्शी या मध्यभागी पाऊस राहणार आहे. तसेच पंढरपूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस रात्री 7 वाजेपर्यंत निपाणी या भागामध्ये देखील राहणार आहे 22 तारखेला. आणि खास करून शेतकरी मित्र सांगायचं म्हणजे 23 तारखेला देखील परत हा पाऊस बेलगाव, निपाणी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच कोल्हापूरच्या काही भागामध्ये कोल्हापूरला देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच ईश्वरपूर, मिरज, कणकवली, सावंतवाडी या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र इकडं पाहिला असता विजयपूर या ठिकाणी देखील हा पाऊस राहणार आहे 23 तारखेला 4च्या टायमाला. तसेच सांगोला या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसे इकडं पाहिला असता मैदगिरी तसेच नळदुर्ग, सोलापूर या भागामध्ये देखील हा पाऊस 23 तारखेला देखील 4 ते 5च्या टायमाला राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण ते जोरदार सोलापूरच्या भागामध्ये प्रॉपर सोलापूरला देखील हा पाऊस राहणार आहे 5च्या टायमाला. तसेच लातूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहू शकतो. आणि इतर जिल्ह्यामध्ये एकदम टेम्परेचर हे जास्त राहणार आहे. तरी शेतकरी मित्र टेम्परेचर प्रमाण वाढणार आहे. तसेच आपण हा अंदाज सध्या आपण 22 आणि 23 तारखेपर्यंत दिला आहे. तरी पुढील अपडेट आल्यानंतर 24, 25, 26 या तारखांना पाऊस कसा राहील ते पुढील अपडेटमध्ये उद्याच्या अपडेटमध्ये आपण सांगू. तरी शेतकरी मित्र आपण आपल्या शेतातील जनावरांची काळजी घ्या. कारण आता आपण सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. हा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी असेच आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.